गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग. तर आजचा आपला गणेश चतुर्थीचा ब्लॉग आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काल मस्त डेकोरेशन वगैरे आपलं छान झालेलं आहे आणि सगळ्यांनी मस्त केलं. सचिन दादाचं पण डेकोरेशन झालं आहे आणि आता सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही आता सगळे रेडी होतोय. सगळ्यांच्या आंघोळी चाललेत आणि श्रीयू पण मस्त रेडी होऊन आलाय. कुठे बाप्पा आणायला जायचं? आता बाप्पा आणायला जायसाठी मस्त शिव मस्त रेडी झालाय. बारक्या पण आहे आणि नेहाची ते रांगोळी काढायची तयारी चालली आहे. आद्विकाची एंट्री झाली. तर आता कसा ब्लॉग होतोय ते नक्की बघा. अनुज फटाके फोडायचं अनुजचं काम चालू आहे आणि त्यासोबत श्रीशा आपली सौम्या आणि अन्वी अर्चित पण फटाके फोडतायत. हे जावा लवकर. बारक्या पण आलाय हातातून फोडतोय. घेतले तुझे व्हिडिओ घेतले पप्पा बघणार. आणि जात ह्याला पण फटाके बघ अर्चितला जा. गो गो गो. कशाला मागत असतात? आणि साहिल आंघोळ करून रेडी झालाय 11 वाजता. टॉयल वरतीच अजून. हे भाई कपडे घाल. आणायचंय आपल्याला गणपती पण जायचंय. जाऊ ना यार, आपली माणसं नाहीत ना अजून. आणि आता ताई वगैरे पण येत आहे. पंकज भाऊ वगैरे आणायला गेले आणि तर आता ताई वगैरे आले. अक्का वगैरे येत आहेत. आंघोळ झाली की मग आपण गणपती बाप्पा आणायला जाणार. सगळ्यांनी आणायचं चाललंय म्हणजे प्रत्येकाचे गणपती येत आहेत. तर आपल्या ह्या घराचा आणि इकडचा पण गणपती आणायचा आहे. सगळ्यांची आंघोळ झाली की मग आपण जाऊ. तर आता फायनली आम्ही सगळे रेडी झालोय आणि सगळ्यांचे आंघोळ वगैरे झाले. सगळे मेकअप वगैरे फोटोशूट वगैरे ऑलमोस्ट झालेला आहे आणि सगळे निघायला म्हणजे निघालेत. निघतोय आता. आणि आपला खाली सार्वजनिक गणपती पण आहे. तो पण संध्याकाळी जाणार आहे आणि बारक्या मस्त फटाके लावतोय. दिवाळी आहे का गणपती आहे तेच समजत नाही. फुल 8 फटाके फोडतायत सगळे. आणि आता आपण जाऊया. तुम्ही पण चला. बाप्पा कसा आहे ते बघूया. मी पण फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा बघतोय. सचिन दानी वगैरे बुक केलंय म्हणजे तुम्हाला दाखवतो. तर आता आपली एक गाडी पुढे गेले अल्टो. भाई आणि मी एका बाईक वरती आहे. ओम, साहिल आणि प्रथमेश एका बाईक वरती आहेत. कारण की गाड्या कमी आहेत त्यामुळे आम्ही ॲडजस्ट करतोय. त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. एका गाडीवरती डबल सीट आहे आणि अजून एक आपली कार आहे ती मागे आहे. त्यामध्ये सगळे लेडीज लोक आहेत. नाही ती मागे आहे ना. सेंट्रो मागे आहे. सेंट्रो पण पुढे गेली. सेंट्रो आणि अल्टो पुढे गेले. प्रथमेश, साहिल आणि ओमकार पण पुढे गेला. आता भाई आणि मी पण आहे. आता आम्ही डायरेक्ट कारखान्यावरती गेल्यावरतीच भेटतो. आपला बाप्पा कोणता आहे ते दाखवतो तुम्हाला. आणि कारखाना तर इथून थोडासा लांबच आहे. तरीही 4 व्हीलरची गर्दी भरपूर आहे. इथूनच रांग लागली आहे. सगळ्यांनी 4 व्हीलर इथेच लावले. गाडीच्या पाठीमध्ये आपली एक गाडी सचिनदानी इथे लावली. हे पुढे बघ गाडी. हे 4 व्हीलर जाईल ना पुढे. हे इकडे जाऊया कारण ते गणपती आणायला तुम्हाला इथपर्यंत आणायला लागणार आहे. काय होणार आहे? मग इथेच लावून जाऊया. हळूहळू ब्रेक लागत नाही रे पुढचा. कमी आहे. हे गाडी गणपती इथपर्यंत आणायला लागणार. हे पंकज भाऊनी पुढे लावली आहे गाडी. चालेल ना. सेंट्रो पुढे घेऊन गेलाय. गाड्या इथेच लावतोय आम्ही. फायनल डिसिजन हा झालेला आहे आणि इथून आम्ही चाललोय चालत. तिथे कारखाना आहे. असा गेला नसता. अरे कारखाना अजून किती लांब आहे? मागच्या वेळेस आलेलं लांब आता लांब वाटतं. मागच्या वेळेस गाडी पुढे घेऊन गेलेलो आपण. लावली गाडी समोर. त्यामुळे आता गाडी मागे लावली ना. आम्ही आलो ना तेव्हा गर्दी नव्हती. तू आला तेव्हा गाडी तिथे डायरेक्ट 2-3 गाड्या होत्या. अच्छा, कोण येत जात होते रे. आणि मागे काय झालं? आता आपण कारखान्यात पोहोचलो आहे
तर आपला बाप्पा कोणता आहे बघू. अनुज, तू असं डेकोरेशन बोलत होता ना. अनुजला असं डेकोरेशन करायचं होतं, पण असा गणपती घेतला असता तर मग परफेक्ट झाला असता. तसं नाव बघा, हे नाव बघा. हे मागे बघ, मागे फेटेवाला आहे बाप्पा. हा पण एक फेटा आहे. तर आता आपली मूर्ती कुठली आहे अजून समजत नाहीये. भरपूर मूर्त्या अजून बाकी आहेत घेऊन जायच्या. अरे हा बघ किती सुंदर बाप्पा आहे. मस्त आहे ना. हा हा, काहीतरी वेगळं ना. फायनली आपले बाप्पा भेटलेले आहेत आणि थोडासा गैरसमज झालेला आहे, त्यामुळे थोडासा हे झालं होतं नक्की मूर्ती कोणती ते आता फायनल झालेली आहे. फेटेवाली मूर्ती आहे आपली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे घेऊ साहेब, दोन्ही एकत्र पूजा करूया. हे ओंकार, हे घे पूजा करूया. ही आपली खालच्या घरातली आहे. हे अर्चित दर फक्त हा आपला खालच्या घरातला गणपती आहे. खालच्या घरातला गणपती आहे. आता आपली बाप्पाची पूजा होते. पूजा झाली की मग आपण बाप्पाला घरी घेऊन जाणार आहोत. आता गणपतीने जशा मांडे घालतात तसेच मांडे घालून पट्टी घ्यायला तुम्ही उद्या मार्गावर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणेश गणेश उंदीर मामा की मंगल मूर्ती. दर्शन मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय देव. चित्रा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम केशरा. धीरे जड मुकुड शोभतो बरा. तुमजुमती नुपुरे चरणी गागरिया. जय मोरया मोरया. अरे मी पण मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मोरया. जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की जय. अरे कुठे राहिले बाकी सगळे. काय माहिती. अरे या मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. आता गणपती गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया उंदीर मामा की मोरया. अर्धा लाडू चंद्रावर. गणपती बाप्पा उंदरावर. मंगल मूर्ती. गणेश गणेश मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणेश गणेश मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेश गणेश फोटो काढायचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेश गणेश जेवण आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेश गणेश अरे ये की पुढे थांबा नानी नानी थांबा ना बब्बी सरक आता राहुल हात थरथरले फोरम्सला हे आलं ना वेट कापड काढायचं तर आता फायनली आमचा गणपती बाप्पा घरी विराजमान झालेला आहे आणि त्याच्या स्थापनेची तयारी चालू आहे पूजेची वगैरे. आत्ताच हे आपलं डेकोरेशन पण यावेळेस एक सिम्पल मस्त झालं एकदम आणि बाप्पाला एकदम असं सूट पण होतंय त्या फेटायला. आता आपण सचिनदाच्या पण घरचा गणपती बघू, त्यांची तयारी कुठपर्यंत आली आहे. आम्ही सोबतच बाप्पा आणला. सचिनदाचा पण बाप्पा आलेला आहे, त्याची पण स्थापनेची तयारी चालली आहे. नाना करतायत तयारी इकडे पण. आता आपण पूजा करून आरती करून घेऊया इकडची पण आणि ह्या पण घरची. एक पॅकेट आणले बाबा दोन आण. बाप्पाची छान अशी स्थापना झालेली आहे आणि आता आरतीची तयारी पण चालू आहे. आता आपण बाप्पाची आरती घेऊया. सगळे आरतीसाठी आलेले आहेत. धागे वगैरे आता बांधून झालेले आहेत. दीदीनी धागा पण बांधला आणि माझ्यासाठी पण. तर गुड इव्हनिंग. तर गणपती आणल्यानंतरला आम्हाला काही शूट करायला भेटलंच नाही, कारण की भरपूर थकलो आलो. आरती वगैरे झाली आणि त्यानंतरला जेवून झोपलो, त्यामुळे काही शूट करायला भेटलं नाही. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही आज चाललो आहे गणपती आणायला, कारण की सार्वजनिक मंडळाचा गणपती अजून काही आला नाही. तर पाऊस वगैरे भरपूर होता म्हणून तो थोडा लेट झाला. तर आता तो गणपती आणायसाठी आम्ही चाललो आहे. म्हणून म्हटलं ब्लॉग शूट करून तुम्हालाही दाखवू.
तर चला गणपती आणायला जाऊया आपण आता आणि तुम्हालाही दाखवतो. तर आपल्या घरच्या बाप्पाची आरती पण झालेली आहे आणि आता मंडळाच्या बाप्पाच्या आरती चालू आहे आणि छान अशी स्थापना पण झालेली आहे. थोडा उशीर झाला कारण की पाऊसही होता त्यामुळे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा झाला ते नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. बाय बाय.